पुढची बातमी बघूयात। कंत्राटदारांना चाप बसवण्यासाठी आता जिओ टॅगिंग सुरू होणार आहे। जसा आधार क्रमांक आहे त्याच पद्धतीने प्रत्येक प्रकल्प आणि विकास कामांसाठी हा युनिक आयडी असेल। गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यामधल्या अकोले तालुक्यामध्ये ग्रामविकास, पर्यटन आणि बांधकाम विभागाचं शौचालय एकाच ठिकाणी बांधल्यामुळे शासनाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। याचा अहवाल विभागीय आयुक्तांनी मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला होता आणि याच पार्श्वभूमीवर जिओ टॅगिंगचा निर्णय घेण्यात आला। यासाठी 3 सनदी अधिकाऱ्यांची समिती तयार करण्यात आली आहे। या आयडीद्वारे कामाचा दर्जा आणि अनेक विभाग एकाच ठिकाणी काम करणार नाही याची सूचना मिळेल, तर बोगस बिल काढणाऱ्या कंत्राटदारांना सुद्धा आता चाप बसेल। राजू सोनावणे आपल्याला या संदर्भात माहिती देत आहेत। राजू, काय नेमकं घडलं होतं ज्याच्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि जिओ टॅगिंग म्हणजे नेमकं कशी असणार आहे ही प्रणाली? आज जे पाहतो आपण अहमदनगरमध्ये घटना घडली होती। एकाच ठिकाणी जे आहे ते ग्रामविकास विभाग, पर्यटन विभाग, वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या 4ही विभागाने जे आहे ते एकाच ठिकाणी टॉयलेट बांधलेलं होतं आणि त्यानंतर लक्षात आलं की शासनाचं मोठं नुकसान झालेलं आहे। एक टॉयलेटची आवश्यकता असणारे 4 विभागाने एकाच ठिकाणी बांधलेलं आहे आणि त्याचा अहवाल जो आहे तो नाशिकचे विभागीय आयुक्त यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला आणि त्यानंतर कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये यावरती चर्चा झाली आणि इथून पुढे जे काही विकास कामं असतील किंवा पायाभूत सुविधांचे प्रकल्प असतील या सगळ्यांना जे आहे ते जिओ टॅगिंग केलं जाणार आहे। जिओ टॅगिंग केल्यामुळे कुठल्या विभागाने कुठलं काम केलेलं आहे। अगदी राजू, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।